हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता आपण आलो जंगलात नाही का. तर आपलं फुल बघू शकता माग कसे हॉन्टेड ऑफ प्लेस हे सगळे. हे मिलिटरी कॅम्पस आहे तसं तर. आणि आपल्याला नाही का लय दिवसापासून असे व्हिडिओ बनायचे होते नाही का, की प्लेस बीस मागं बघू शकता बघा. तर हे दिसते का तुम्हाला इकडं तिकडं. हं? हे प्लेस आहे ना खूप असं नाही का हॉरर टाईप मध्ये तर आहे तसं तर नाही का, आणि यांच्यावर किस्से बिस्से पण आहे. हॅलो गाईस, तर सांगायचं एक किस्सा होता नाही का, की मला लय दिवसापासून तुम्हाला सांगायचं होता असं किस्सा की नाही का माझ्या संगत काय घडलं. तर मी नाही का बोललो की सांगू का नको सांगू का नको, पण मी बोललो जाऊन दे आपलीच पब्लिक आहे तर सांगावं नाही का ते काही विषय नाही का. तर सीन काय झालता नाही का, असं म्हणजे आमची बिल्डिंग आहे 5 मजल्याची नाही का. तर त्या बिल्डिंगचं नाव नाही घेऊ शकत मी, पण ती 5 मजल्याची बिल्डिंग आहे नाही का. आणि तेव्हा पाऊस चालू होता नाही का, बहुतेक तर पाऊस चालू होता नाही का. आणि मला कसं आहे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत जायची नाही का, असं टेरिसवर सवय होती नाही का, असं फोनवर बोलायचं किंवा नाही का असं. त्यासाठी मी टेरिसवर जायचो रात्री 1-1:30 वाजता नाही का. तर सीन काय झाला, एक म्हणजे जे आमचा पहिला मजला आहे ना तो कंपनी म्हणजे का तो पहिला मजला आहे तो बंद आहे. आणि दुसरा मजला पण नाही का असं कोण राहत नाही तिथे जास्त. आणि तिसऱ्या मजल्यावर आमचे फक्त 3च घरं होते नाही का, म्हणजे एक आमचं नाही का नातेवाईकांचं, आणि एक नाही का असं एक भाडेकरू होतं नाही का. आणि त्याच्यावर 4था मजला अख्खा मोकळा अक्षरशः नाही का. 4था मजला मोकळा होता. आणि 4था मजला मोकळा असताना सीन काय झालं, 4था मजला तर मोकळा होता आपला. आणि 5व्या मजल्यावर फक्त 2 फ्लॅट होते. ते 2 फ्लॅट मधले पण कमीत कमी नाही का ते एक जे होतं ना ते गावाला गेलतं, तर कोण नव्हते तिकडं नाही का. आणि मी 1-1:30 वाजता मला फोन आलता नाही का गर्लफ्रेंडचा. तर मी फोनवर बोलायला गेलतो टेरिसवर. आणि आम्हाला डबल टेरिस आहे, तर डबल टेरिसवर नाही का मी खालच्या टेरिसवर तर कसं कोणी पण येतं म्हणून मी काय केलं, वरच्या टेरिसवर बोलायला गेलो. आणि वरच्या टेरिसवर सीन काय झाला, की मी बोललो फोनवर बोललो होतो आपलं नाही का. अर्धा तास झाला 1 तास झाला. तर कसं आहे फोनवर बोलता बोलता कळत नाही माणसाला की टाईम किती झालाय. तर मला अक्षरशः आहे ना कमीत कमीत मी 12-12:30ला गेलतो नाही का. तर कमीत कमी मला 1:30 वाजले तिथे. नाही का 1:40 पर्यंत काहीतरी असा टाईम झालता नाही का. तर टेरिसवर हां, तर टेरिसवर काय झालं, मी फिरत होतो. तर फिरता फिरता माझं असंच लक्ष, आता मी फोनवर बोलता बोलता असं पलटलं तर मला अचानक नाही का असं वाटलं की कोणतरी मला बघते. आणि बघते म्हणलं तर मला एवढं काय असं म्हणजे नाही का, मी बोललो की जाऊ नाही का, तर लक्ष जातं माणसाला ना का अचानक कोण नाही. तर अंधार बिंधार आहे, तर पावसाचं वातावरण आहे, तर लाईटी बिटी नाही तर नाही का. मला वाटलं की काही एवढा विषय नसेल. मग मी एक राऊंड मग 2-3 राऊंड नंतर परत मला तसं जाणवलं. तसं जाणवलं तर मग जरा मला परत डाऊट आला, पण मी बोललो की काय नसेल नाही, असे तो एकटा थांबल्या म्हणून तो घाबरत असेल. तर मग त्या कारणावर नाही ना माझी जरा फाटली थोडीशी. आणि अक्षरशः नाही का मग मी बोललो जाऊन दिसल नाही का, परत राऊंड मारला राऊंड. तर मला 2दा 3दा भास झालं तसे 3दा भास झालं. तर चौथ्यांदा मी टेरेसवर थांबलो कारण की माझी फाटत होती. पण मी बोललो की पुढे जाऊ का नको जाऊ का नको नाही का. तर मी थांबलो विचार करायला, फोनवर बोलतोय हाय. आता माझी तर आत एवढी फाटलेली. पण सीन काय झाला, पण मी सांगू कसं की नाही का तिला फोनवर बोलते हा बोल बोल असं तसं हे ते. पण माझ्या डोक्यात तेच चाललंय काय की नाही का, मी बोलतोय फोनवर आणि माझी एवढी फाटली. पण तिला तर काय सांगू की मला असं टेरिसवरनं वाटतंय की तसं टेरिसवरनं वाटतंय. पण मी बोललो जाऊन दे एकदा विसरून बघावं नाही का. मग मी फोनवर बोलतोय हा नाही का असं वाटतंय मला तसंच नाही का. तर हां, तर पुढं काय झालं की नाही का मी तिच्या सगळं बोलतो की हा हॅलो बोल नाही का असं तसं. मी म्हणजे नाही का माझं मन तर घाबरत तर होतं लय खूप नाही का. पण मी असं बोलण्यात दाखवलं नाही तिला. माझ्या डोक्यात तेच विचार झाले. मग मी बोलतो एका कोपऱ्यात थांबलो, काल तर मला भीती वाटत होती की त्या नाही का ह्याच्यावरून फिरायला. मी वरच्या टेरेसवर थांबलो नाही का. तर मग मी पुढं चालत राहिलो नाही का असं हळू. मग नंतर मी बोललो जाऊन दे परत राऊंड मारावं. मग मला वाटलं असं काहीतरी परत नाही का असं, म्हणजे मी मनाला समजतच होतं की नाही का काय असं नसं नाही का, तू जे असं विचार करतोय ते समजत होत. तर मी चालतोय पुढं नाही का. तर मग मला परत भास झालं 2-3. मग मी बोललो खरंच काहीतरी आहे विषय. माही तर फाटली होय नाही का, म्हणजे 100% फाटली. आता फोनवर काय बोलू, कारण की मला तर असं बोलायलाच म्हणजे नाही का तिला समजू बोलू की माझ्या संगत काय घडतंय किंवा काय घडत नाही नाही का. की आता काय तिला तर काय कळणार नाही का की माझ्या संगत काय घडतंय. तर मग मी नाही का राऊंड मारला. आता मी बोललो की जर मी आता जिनं कसं होतं लोखंडाचं होतं, आता उतारायचं कसं. पण की अजून एक खाली टेरेस होतं ना, डबल टेरेसवर होतं मी वरच्या टेरेसवर. तर मग मी कसं तरी डेअरिंग केली. मी नाही का मी जरा 2-3 राऊंड मारले नाही का. आणि मी काय केलं गाणं गाते ना डायरेक्ट जिनं उतरलं का. ते मन एवढं घाबरलं तिला बोललं 2 मिनिट थांब नाही का. 2 मिनिटं थांबवलं. आणि गाणं गात नाही का अक्षरशः मी रप खाली गेलो आणि खालच्या टेरेसवर थांबलो. आणि मी बोललो थांब जरा आता खालच्या टेरेसवर आलोय. तर 2 मिनिटं फाटली माझी तशी. तर पण मी बोललो आता खालच्या टेरेसवर आलोय तर नाही का जरा रिलॅक्स होऊ आपण. मग मी बोललो जाऊन दे आता लगेच खाली जायला नको, आता कसं जायचं बोललो. तर मग मी खालच्या टेरेसवर जरा राऊंड मारत होतो का. मग गाणे म्हणतोय ना का असं मी माझ्या मनाला समजवतोय ना गाणे म्हणतोय ते झालं नाही.
तर सीन काय झाला, खालच्या नाही का म्हणजे आपलं खालच्या टेरेसवर आलो मी, आणि मी खालच्या टेरेस थांबून आपलं नाही का म्हणजे नाही का असं फोनवर बोलतोय ते सगळं बोलतोय नाही का, ते विचारत होती काय झालं नाही का थांबून बोलतात. तर मी तिला काय बोललो नाही का शक्य तर मी तिला बोललो नाही असंच नाही का जरा मला मी एकटाच आहे तर नको असं मी घाबरलो नाही का तिथं. तर घाबरलो तर ते म्हणले काय झालं नाही का एवढं घाबरायचं. तर मी बोललो काय नाही का, तर सांगतो बोललो त्याला नंतर उद्या सांगतो बोललो नाही का त्याला. हा मग आमचं असं बोलणं चाललं. तर आमच्या टेरेसचं सीन काय आहे, खालच्या टेरेसवर आलो ना आपण तर मग असं राऊंड मारत होतं, आणि राऊंड मारता तिथे एक कोपऱ्यात एक असं कट्टा आहे. तर कट्ट्याच्या इकडनं खाली असं बघितलं तर खालच्या टेरेस दिसतं नाही का, वरनं खाली बघितलं तर त्या कट्ट्याची तर अँटिना पण आहे नाही का, असं अँटिना आहे. तर मग सीन काय झाला, अँटिना पण आहे नाही का तिकडं. तर ते मग मी त्या अँटिनची तर मग असं फिरत होतो आपल्याला अँटिनच्या इकडनं. तर असं चालतं मी असं सहजच मी फोनवर बोलतोय माझी नजर पडली तिथं नाही का वरच्या अँटिनाची इथं नाही का त्या स्पेसच्या इकडनं जिकडनं खालची. मग अक्षरशः ना मी एवढं घाबरलो की नाही का, असं मला परत जाणवलं की नाही का मी असं नाही का की वरनं मला कोणतरी खाली बघते खालच्या टेरेसवर नाही का, वरच्या टेरेसवर मला खालच्या टेरेसवर कोणतरी बघते. तर तेव्हा माझी फाटली, पण मी बोललो की नजर तर अशा नाही का तू परत घाबरायला लागला नाही का, तसं काही विषय नसेल तर नाही का. तर मी घाबरलो तर खूप नाही का जास्त, पण मी मनाला समजत होते की नसन मी बघत होतो परत नाही का, मग चालत होतो बघत होतो. मग मी ते रस्ते एवढं काटायला त्या अक्षरशः अंग माझं थरथर होतं, कुणाला काय बोलू नको बोलू काय करू काय नको, मला काहीच समजत नव्हतं. तुम्ही बघू शकता अख्खा पावसात भिजलोय त्या व्हिडिओच्या नादात नाही का, एवढा पावसात भिजलोय तर काय बोलायचं. अख्खं बघा अख्खा अंग वल्ल झालंय, पाऊस पडतोय आता. आम्ही पळत होतो अक्षरशः, पण मी परत आलो कारण की बोललो जाऊ दे बोललो नाही का. तर आता तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो नाही का. आता तसं तर चाललो घरी, पण चालता सांगतो आता बोललो नाही का, काढलं इथं व्हिडिओ. तो सीन काय झाला, मी तिथं घाबरलो खूप. तर घाबरलो तर मला बोलायचं कळलं नाही, पळायचं कळलं नाही का, म्हणजे काय करू. अक्षरशः मी एवढं घाबरलो की मला असं वाटत होतं की उडी टाकावं काय तिकडनं वरनं. पण नाही का मी आवाज देतोय थांबतोय तिथे फिरतोय फोनवर बोलत मला मनाला समजवतो यार तसं काय नाही नाही का. मी फिरतोय अक्षरशः फिरतोय एवढं घाबरलेलो. तर सीन काय झाला, तरी फिरत होतो नाही का, फिरतोय मी घाबरलेलो खूप. तर मग नाही का मी आवाज देऊ का नाही का, म्हणजे घरच्यांना आवाज देऊ का, पण मी बोललो परत एवढं रात्र झाली असं नाही का, लोकांना वाटतं की एवढं रात्रीचं काय टेरेसवर करतोय ते ना. मी घाबरलो पण तरी नाही का मी फोनवर बोलतोय तिला नाही का, मला काहीच कळत नाही बोलायचं की काय बोलू म्हणजे का माझ्या डोक्यात तेच की नाही का मी जर घाबरलो मी मनाला समजवतो की मी जर घाबरलो तर तू असं वाटेल की मला खरंच काहीतरी नाही का दिसतंय किंवा काय. मी मनाला समजवतो तिच्या सगळं फोनवर बोलते मनाला समजवतोय, पण मी खरंच घाबरलो लय नाही का. मी तिथं नाही का मला वाटलं की भास सुचतोय मला नाही का, पण भास माणसाला एकदा होतं दोनदा होतं 4 वेळा होतं, पण सारखं भास होतच नाही. 100% तिथं काहीतरी होतं, कारण की ना मला ह्याच्या आधी पण लय जण म्हणलेत की ना ते टेरेसवर काही ना काहीतरी आहे, पण मी कसं इग्नोर करतो. आता फोनवर बोलतोय म्हणून चावणे पण सांगतात मला काय मित्र. तर एवढं काय मी असं म्हणत नव्हतं घेते अशा गोष्टी, पण जेव्हा मी ती गोष्ट अनुभवली तेव्हा मला कळलं की भाई काहीतरी आहे त्या टेरेसवर. आणि मी लय चुकीच्या टायमाला आलो, आणि तिथं लाईट फक्त एकच होती टेरेसवर, ती पण असे नाही का कमी ह्याची होती नाही का, तर काय जास्त प्रकाश पडत नव्हता. आता अडकलो मी खालच्या टेरेसवर. तर आता खालच्या टेरेसवरनं मला बाहेर जायचं आहे, पण मी बाहेर कसं निघू. मग मी गाणे लावले अक्षरशः ती, आणि सीन काय झाला माझ्याकडे बॅलन्स नव्हता तर फोन कट झाला. आता कट झाला फोन तर मी कॉल कसा करू तिला, तर मी तसाच अडकून पडलो. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सीन काय झाला, आता आता माझ्या फोनची म्हणजे का तिच्या फोनची बॅटरी संपलेली का काहीतरी कॉल कट झाला. आणि आता सीन काय होता की माझ्याकडे बॅलन्स नव्हता आता ती कॉल पण करत नाही. आणि मी माझी फाटायला लागली की मी टेरेसवर एकटाच नाही का अडकलो, आणि मी आता हिच्या संकट बोलून तर थोडं तर असं समाधान वाटत होतं की कोणतरी आहे माझ्या संकट बोलतोय. मी तिला म्हणत होतो की चालू ठेव, पण काहीतरी कारणाने तिच्याकडनं फोन कट झाला, आणि तिने फोन केलाच नाही. आणि मी एकटा घाबरून टेरेसवर थांबलेला आहे का, टेरेसवर थांबलो विचार करतो आधी करते का नाही कर अक्षरशः आहे ना मी एवढं घाबरलेलो. राऊंड मारत होतो नाही का, गाणे म्हणत होतो मोठे गाणे म्हणत होतो. त्याच्यानंतर सीन काय झाला की मी माझ्या फोनमध्ये गाणं लावलं अक्षरशः, की मी घाबरायला नको म्हणून, माझं ध्यान नको वाटकायला. आणि गाणे लावले आणि त्यात पण मी एक देवाचं गाणं लावलं नाही का, अचानक मध्ये घाबरून देवाचं गाणं लावलं नाही का, देवाचं गाणं ऐकत बसलो नाही का. नंतर जर तरी पण मग घाबरलो शेवटी नाही का. मी बोला आता एवढं तिचा फोन आहे ना, मी तर अर्धा तास थांबलो अक्षरशः, एवढं घाबरून पण अर्धा तास थांबलो टेरेसवर, हल्लो नाही टेरेसवरनं. पण तरी पण नाही का तिने फोन केला नाही. मी बोललो आता ती काय फोन करणार नाही बोललो, तर घरी जावं तर खाली जायचं म्हटलं. तर आता मला कमीत कमी मी 3ऱ्या मजल्यावर राहतो, आणि 3ऱ्या मजल्यावर राहतो म्हणलं की ह्याचा अर्थ काय की मला आहे ना पहिलं 5वा मजला क्रॉस करायचं जिथे लाईट नाही ना, कोण राहते भाडे करू. 4थ्या मजल्यावर पण कोणच राहते तिथं, आणि
तिसऱ्या मजल्यावर पण आमचे दार बंद आहे, म्हणजे चार रूम असतात ना त्यातले चारही दार बंद, म्हणजे माझं घर पण बंद. जे मी कधी कडी वाजवणार, अक्षरशः चौथ्या मजल्यावर लाईट पण नव्हती. म्हणजे असे मी घाबरून नका वरतीच नाही का. मग मी काय गेलो गाणे म्हणलो, इकडे तिकडे फिरलो आणि जी पळत गेलो तर नाही का 5वा मजला क्रॉस केला पळत. मग चौथ्यावर आलं की मागं बघितलं, मग हळूच थांबलो की लगेच खाली आलो की लगेच तिसऱ्या मजल्यावर असं उलटं करून थांबलो, बघतोय कोणी. काय झालं मित्रांनो, तर नाही का मी दार वाजवते पण कुणी उघडलं नाही. पण नंतर ना 10-15 मिनिटांनी दार उघडलं त्यांनी. तेव्हा मी घरात गेलो गपचिप आणि बसलो. मग ते बोललं काय रे, काय एवढं घाबरलं आणि भिजलंय. ते म्हटलं काय नाही बोललो नाही का, असंच नाही का लाईट नव्हती तर मी घाबरलो. तर मग त्यामुळे पळत आलो खाली आणि मी केलं. अक्षरशः आहे ना मी त्या दिवशी काय बोललोच नाही घरच्यांना. गप जाऊन झोपलो नाही का, घाबरून विचार करत होतो नाही का की असं काय झालं नाही का. हे मी काय बोललो ना, जाऊन झोपलो. आणि अक्षरशः ना मी हॉलमध्ये एवढं फाटून झोपलो ना. पण मी बोललो की नाही काय बोललो ना, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बोललो होतं नाही का. मग आजारी पडलो त्यात पण मी असं घरच्यांना सांगितलं नाही की काय झालं आहे. मी घरच्यांना काय ना का असं आजारी पडलो नाही का, असं काय सर्दी ताप असं जाम झालतो एकदम ना. अक्षरशः आहे ना मला काय बोलतो नव्हतं, जाम झालतो. आणि जाम झालं मग घरचे म्हणत होते की काय रे काय झालं. तर मी सांगितलं बहुतेक मला नाही का मला टेरेसवर असं झालं तसंच झालं तर नाही का. त्याच्यामुळे तर ते बोलले की काल रात्री सांगायचं होतं तू. तर मी बोललो की मी एवढं घाबरलो तर मला आहे ना बोलता पण येत नव्हतं की काय सांगावं किंवा काय. पण मी बोललो की नाही का जाऊन द्या आता. तर मग घरच्यांनी नाही का असं हे केलं नाही का, पाय बे पाडायला लावलं द्यावचे ते. त्याच्यामुळं मग नाही का मी बोललो घरच्यांनी सांगितलं की असं येत राहायचं. नंतर पण मी आहे ना कमीत कमीत ना 6 महिने झाले, 3-4-5 ठीक आहे 4-5 महिने झाले असं बहुतेक की मी टेरेसवर गेलोच नाही अक्षरशः तिथं. काय तर माझं घाबरलंच एवढं तर केलं नाही का. परत एक्सपिरियन्स आहे अक्षरशः आहे ना, मी पार्कमध्ये जायचो पण टेरेसवर गेलोच नाही. तर तुम्ही पण अशा काही गोष्टी असेल तर शेअर करा नाही का आपल्या संगत, तर आपण नाही का पब्लिकपर्यंत दाखवू. आणि खरा अनुभव आहे, आता काही फेक बिक नाही किंवा स्क्रिप्टेड नाही, खरा अनुभव आहे. तर चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.